नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नक्की लाडक्या बहिणींसाठी काय असणारे आनंदाचे अपडेट, काय असणारे आनंदाची बातमी, संपूर्ण अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे व्हिडिओ योजनाशी रिलेटेड असतील, एज्युकेशन व्हिडिओ असतील, असे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर पाहायला मिळतात। तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आवडलं तर, आणि जास्तीत जास्त आपल्या माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना देखील ही आनंदाची बातमी समजू द्या। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण इथे सुरू करूयात। तर पहा, लाडक्या बहिणींनो, सप्टेंबरचे 1500 रुपये आले। जर तुम्हाला लाडक्या बहिणीचे 1500 रुपये आले असतील तर नक्कीच कॉमेंट करून सांगा की आम्हाला आमचे 1500 रुपयाचा लाभ जो आहे तो आता आलेला आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही EKYC केली का नाही हे देखील तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता। तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून पैसे आले, तुमचं नाव देखील या ठिकाणी कॉमेंट करून सांगू शकता। तर 410 कोटीचा निधी मंजूर या दिवशी खात्यात जमा होणार, परंतु आपल्या लाडक्या बहिणीचा हप्ता जमा झालेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे। सप्टेंबर 2025च्या महिन्याचे जे हप्त्याचे 1500 रुपयाचे वितरण आहे तर लवकरच होण्याची शक्यता आहे। म्हणजेच काही लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयाचा लाभ हा मिळालेला देखील आहे। त्यात 2 दिवसात, आणि अजून देखील काही लाडक्या बहिणी राहिल्या असतील त्यांना देखील लवकरात लवकर त्यांचा लाभ हा लवकरात लवकर मिळणार आहे। त्यानंतर सप्टेंबरच्या हप्त्यासाठी, म्हणजे आता जो सप्टेंबरच्या हप्त्यासाठी महत्त्वाचा शासन निर्णय काय आहे तो देखील आपण या ठिकाणी पाहूयात। निधी वर्ग, राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी वितरणासाठी महिला व बालविकास विभागाकडे 410 कोटी रुपये वर्ग केलेले आहेत। म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आता 1500 रुपये लवकरात लवकर खात्यामध्ये आलेले देखील आहेत। काही लाडक्या बहिणींना आले नाहीत, त्यांनी लवकरात लवकर येणार आहेत ते 1500 रुपये, आणि लवकरात लवकर KYC देखील करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या महिन्याचे देखील पैसे हे निरंतर चालू राहील। अंमलबजावणी 410 कोटी रुपये वर्ग करण्यासंदर्भात शासन निर्णय म्हणजेच GR गव्हर्नमेंट रेझोल्युशन सामाजिक न्याय विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे। लाभ मिळण्याची शक्यता, निधी वर्ग झाल्यामुळे पात्र लाडक्या बहिणींच्या सप्टेंबर महिन्याचा हप्त्याची जी रक्कम आहे ती लवकरच शासनाकडून अदा केली जाऊ शकते आणि अदा केलेली आहे। लाडक्या बहिणींना 1500 रुपये आलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये आले आहेत त्यांनी त्यांचे नाव, जिल्हा कॉमेंट करायचं आहे की आम्हाला पैसे आलेले आहेत। आजवरचे हप्ते जुलै 2024 मध्ये योजना सुरू झाल्यापासून ऑगस्ट 2025 पर्यंत महिलांना आतापर्यंत 14 हप्त्यांची जी रक्कम आहे 1500 रुपयाची ती रक्कम मिळालेली आहे। आता इथून पुढे जर तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ घ्यायचा आहे व निरंतर ठेवायचा आहे, लाडकी बहीण योजना ही बंद नाही झाली पाहिजे, पात्र लाभार्थ्यांना EKYC आता करणे बंधनकारक आहे, जेणेकरून तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता हा निरंतर चालू राहील। म्हणून EKYC ही प्रक्रिया आता बंधनकारक करण्यात आलेली आहे। योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र महिलांना वगळण्यासाठी सरकारने EKYC आता बंधनकारक केलेली आहे। तुम्ही जर EKYC केले नसेल तर लवकरात लवकर EKYC करून घ्या। EKYC अगदी सोपी आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता। कशा पद्धतीने करायचं त्याचा देखील व्हिडिओ आपण बनवलेला आहे या चॅनलवरती, या आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळेल। नक्कीच तो व्हिडिओ पहा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल। EKYC लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। आता EKYC मध्ये काय काय तपासले जाणार आहे ते पाहूयात आपण। उत्पन्नाचा निकष, ज्या कुटुंबांचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्याच कुटुंबातील महिलांना योजनेसाठी पात्र ठरवले जाणार आहे, म्हणून EKYC निकष तपासले जाणार आहे। पुढचं महत्त्वाचं आहे पडताळणी। EKYC प्रक्रियेत लाडक्या बहिणींना त्यांचा आधार कार्डशी पडताळणी करावी लागणार आहे। कुटुंबाची पडताळणी याशिवाय पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाची देखील पडताळणी करणे आता बंधनकारक केलेले आहे। मुदत काय आहे आपण पाहूयात। महिला व बालविकास विभागाचे मंत्री आदित्य तटकरे
याने लाभार्थी महिलांना KYC प्रक्रियेस आधी 2 महिन्यांचा पूर्ण करण्याची मुदत दिलेली आहे. आता 2 महिन्यामधील 1 महिना तर पूर्ण झालेला आहे. तर तुम्ही देखील KYC लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे पैसे आले की नाही हे देखील कॉमेंटमध्ये सांगा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, वंदे मातरम.